करूया सुरू. आज आपण हा पाठ बघणार आहे की ज्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे 99% क्वेश्चन्स म्हणजे 90 ते 95% क्वेश्चन्स पीवायक्यू मध्ये येतात. आता 2026 चे पीवायक्यू ते 2019 चे पीवायक्यू सिस्टीम ऑफ इक्वेशन याच्यावरचे आज आपण काय करणार आहेत, कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आज आपण बघणार आहे 2026 पासून 2019 पर्यंतचे सगळे पीवायक्यू ऑन द सिस्टीम ऑफ इक्वेशन. आता बघा, सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये मेन यूज केलं जातं तुमचं क्रॅमर्स रूल. ऑलरेडी आपण स्टेट बोर्ड मध्ये क्रॅमर्स रूल बघितलेला आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. तर याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो d1/d. म्हणजे जर समजा इक्वेशन असेल आपल्याला x1 प्लस b x प्लस by प्लस cz a1 b1 c1 is equal to d1. Same second equation a2x plus b2y plus c2z is equal to d2, and third a3x plus b3y plus c3 is equal to d3. हे तीन इक्वेशन दिलात आणि ह्या तीन इक्वेशन थ्रू आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, बट याचा यूज आपल्याला होतोय सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिल्याला आपल्याला फाइंड आउट करायला लागेल व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी. सो डी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करताना काय करतो, एक्स चे व्हेरिएबल आहेत a1 a2 a3, y चे व्हेरिएबल b1 b2 b3 आणि z चे व्हेरिएबल c1 c2 c3. हे व्हॅल्यू म्हणजे आपला काय असतात, डी डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू. म्हणजे हा झाला a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3. ह्या व्हॅल्यू सॉल्व्ह केले की आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मिळते. त्याच्यानंतर dx मला जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो, जे x चे व्हेरिएबल आहेत, ठीक आहे, हा व्हेरिएबल आपण रिमूव्ह करतो आणि याच्या ठिकाणी जे कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे ते कॉन्स्टंट व्हेरिएबल पुट करतो. d1 d2 d3 b1 b2 b3 c1 c2 c3. ओके, हे dx भेटला आपल्याला. आता ह्याच्या थ्रू x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर कसं फाइंड आउट करतो आपण, dx बाय d च्या फॉर्म मध्ये. dx बाय d च्या फॉर्म मध्ये आपण काय करतात, त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सेम एज dy साठी आपण काय करतो, dy बाय d. आता dy कसं फाइंड आउट करतात, dy साठी ज्या ठिकाणी y चे व्हेरिएबल आहेत, म्हणजे जो सेकंड कॉलम आहे y चा तो रिमूव्ह करायचा आणि या ठिकाणी काय येणार, कॉन्स्टंटच्या टर्म येणार. सो हा येणार तुमचा a1 a2 a3, कॉन्स्टंट d1 d2 d3 c1 c2 c3. हा सॉल्व्ह केला की आपल्याला dy च्या व्हॅल्यू मिळतात. सिमिलर वे dz च्या व्हॅल्यू साठी हा जो थर्ड कॉलम आहे, हा थर्ड कॉलम आपण रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी पुट करतात कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतात. हे ऑलरेडी आपण बेसिक 10th पर्यंत बघितलेलं आहे, 11th ला पण स्टेट बोर्डला आहे. आता आपल्याला याच्यावर डिपेंड पार्ट आहे सिस्टीम ऑफ इक्वेशन, की ज्याच्यावरती 90% क्वेश्चन जे डबल मेन्सला येतात. तर हा पार्ट आपल्याला आज कव्हर करायचा आहे. ओके, सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये ऑलरेडी हा सगळा पार्ट आपण बघितलेला आहे. 3 व्हेरिएबल असेल तर d1 d2 d3 च्या व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचा, हा क्रॅमर्स रूल आहे, हाही ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. आता हा जो पार्ट आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. या पार्ट मध्ये इक्वेशन कसं आपलं नॉन होमोजेनियस इक्वेशन आहे. ठीक आहे, कंडिशन कशी असेल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले असतात, म्हणजे इक्वेशन ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेले असतात
आणि अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करा, बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा, गॅमाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ह्या पद्धतीचे तुम्हाला काय केलेले असतात, क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅव अ युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणून तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे युनिक सोल्युशन म्हणजे तुम्हाला कंडिशन काय यूज करावी लागेल, युनिक सोल्युशन असेल. ठीक आहे. ऑलरेडी हा पॅटर्न तुम्हाला दिलेला असतो. युनिक सोल्युशन आहे म्हणजे युनिक सोल्युशन तुम्हाला कंडिशन काय अप्लाय करणार, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसेल म्हणजेच कन्सिस्टन्स इक्वेशन. कधी कधी 90% हा वर्ड यूज केला जातो. क्वचित एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा पण वर्ड यूज केला जातो की कन्सिस्टन्स. सिस्टीम ऑफ इक्वेशन म्हणजे आता समजा एखादं इक्वेशन दिले 2x plus 3y plus alpha z is equal to 1. 1x plus 2y plus z is equal to 2. 3x plus y plus 1z is equal to 5. हे काहीतरी इक्वेशन दिले. याच्यामध्ये मला फाइंड आउट करायचे अल्फाची व्हॅल्यू अँड फाइंड द अल्फा व्हॅल्यू ऑफ द अल्फा. हेन्स द सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅव अ युनिक सोल्युशन. आता बघा ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितले की युनिक सोल्युशन आहे, युनिक सोल्युशन म्हटल्यानंतर काय वापरणार, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. कन्सिस्टन्स इक्वेशन म्हटल्यानंतर काय येणार, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. नंतर हॅव्हिंग अ नो सोल्युशन म्हणजेच इनकन्सिस्टन्स. नो सोल्युशन म्हणजे कुठली कंडिशन येणार, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. त्याच्या बरोबर अजून एक कन्सेप्ट आहे, at least one of determinant d1, d2, d3 म्हणजेच dx, dy and dz ह्या तिघांपैकी एकाची तरी व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 पाहिजे. तिघं ऍट अ टाइम 0 नको आहेत. म्हणजे जर माझा d इज इक्वल टू 0 आला, dx ची व्हॅल्यू 0 आली, dy ची व्हॅल्यू 0 आली आणि dz ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे कुठलीही एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू, कुठलीही एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी चालते, बट 0 येऊन चालत नाही. हॅव्हिंग अ नो सोल्युशन. समजलंय नो सोल्युशनची कंडिशन. नो सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा बघा, युनिक सोल्युशन असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. नो सोल्युशन किंवा इनकन्सिस्टंट जर कंडिशन असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट हा काय असणार आहे तुमचा, इज इक्वल टू 0. बट ऍटलिस्ट वन म्हणजे dx, dy, dz ह्या तिघांपैकी एकाची व्हॅल्यू 0 नको आहे. तिघांपैकी राहिलेल्या बाकीच्या दोघांची व्हॅल्यू 0 असेल तरी चालेल, बट तिघाच्या तिघ आपल्याला 0 नको आहेत. हे इम्पॉर्टंट कंडिशन आहे याच्यामध्ये. अँड इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन. इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन मध्ये ऑल डीज आर 0. ऑल डीज, दी value of the determinant is 0, d1 0, d2 0, d3 0, all these are 0 is called as a infinite and many solution. आता हा एवढा पार्ट नोट डाऊन करून घ्या. मग त्याच्यानंतर याच्यावरचे आपण PYQ बघूयात. कंडिशन उदयाताना लर्न करून यायचे. ठीक आहे. म्हणजे नो सोल्युशन असेल, कंडिशन काय असेल, युनिक आणि इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन असेल तर कंडिशन काय असेल. कंडिशन नोट डाऊन करून घ्या.